1999-2000 मध्ये भारतीय क्रिकेटमध्ये एक खूप मोठं वादळ आलं, म्हणजे बॉम्ब पडला. आणि तो बॉम्ब होता मॅच फिक्सिंगचा. त्यावेळी मोहम्मद अझरुद्दीन याला जेरबंद करण्यात आलं. तो भारताचा कर्णधार होता आणि मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली त्याला क्रिकेट टीममधनं आणि ऑल ओव्हर क्रिकेटमधनं त्याला बाहेर करण्यात आलं. आणि इंडियातले जे काही क्रिकेट रसिक होते त्यांचा क्रिकेटवरचा विश्वास कमी व्हायला लागला, कारण ही मॅच फिक्सिंग ही क्रिकेटला लागलेली कीड होती. मग हे सगळे रसिक क्रिकेटपासून थोडे दूर जायला लागले. त्यामुळे एक आश्वासक चेहरा इंडियन क्रिकेटमध्ये येणं गरजेचं होतं आणि ती धुरा मग सौरव गांगुलीच्या हातात देण्यात आली. 2000मध्ये सौरव गांगुली कॅप्टन झाला आणि मला 2001ची सिरीज आठवते. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघ इंडियामध्ये आलेला होता. त्या सिरीजमधली पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियानं जिंकली आणि दुसरी टेस्ट होती ती कोलकात्यामध्ये. त्या टेस्टमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियानं 475 रन्स उभे केले. त्याच्यामध्ये मॅथ्यू हेडननं 97 रन्स केले होते आणि त्यांचा कर्णधार स्टीव्ह वॉनं शतक केलेलं होतं. त्यानंतर मग भारतीय संघ मैदानात उतरला आणि भारतीय संघाला खूप मोठं अपयश आलं. त्या पहिल्या इनिंगमध्ये फक्त 171 रनवर भारतीय संघ गारद झाला. त्याच्यामध्ये सर्वाधिक रन्स VVS लक्ष्मणच्या होत्या. त्यानंच फक्त एक अर्धशतकी खेळी केलेली होती. मग काय फॉलो ऑन मिळाला आणि परत एकदा भारतीय संघ दुसऱ्या इनिंगसाठी मैदानात उतरला. दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा आपली सुरुवात इतकी काही चांगली झाली नाही, कारण त्यावेळी आपल्याकडे जे ओपनर होते ते होते शिवसुंदर दास आणि सदागोपाल रमेश हे ओपनर होते. त्यांनी इतकी काही चांगली प्रभावी खेळी केली नाही. त्यानंतर मग त्या मॅचमध्ये सचिनला सुद्धा इतकं काही करता आलं नाही. पहिल्या इनिंगमध्ये पण तो 10 रन्सवर आऊट झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा तो 10 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर कर्णधार दादा गांगुलीने थोडं खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो सुद्धा 48 रन्सवर आऊट झाला. आणि मग लक्ष्मण आणि द्रविड या दोघांनी जी काही बॅटिंग केली त्या मॅचचं पूर्ण स्वरूपच पालटून टाकलं. VVS लक्ष्मणनं त्या मॅचमध्ये 281 रन्स केलेल्या होत्या आणि तो त्यावेळी भारतीय क्रिकेटमधला सर्वोच्च धावसंख्या करणारा स्कोर होता आणि तो रेकॉर्ड त्यानं केलेला होता. त्याचप्रमाणे त्याला साथ दिली होती राहुल द्रविडनं 180 रन्स केले होते त्या मॅचमध्ये. त्या दोघांनी अप्रतिम भागीदारी केली आणि भारताला 657 रन्सपर्यंत नेऊन ठेवण्यात त्यांना यश आलं. ऑस्ट्रेलियाचा संघ हे टार्गेट घेऊन जेव्हा मैदानात उतरला त्यावेळी त्यांची जी अवस्था झाली ती खूप बिकट झाली, कारण त्यावेळी आपल्या संघामध्ये नव्याने आलेला हरभजन सिंगनं त्यांची भंबेरी उडवली आणि त्या इनिंगमध्ये त्यानं 6 विकेट घेतल्या आणि त्याच्या आधीच्या इनिंगमध्ये त्यानं 7 विकेट घेतल्या होत्या. हरभजनच्या या कामगिरीमुळं ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावामध्ये 212 रन्सवर रोखण्यात आलं आणि हा सामना भारताने 171 रन्सने जिंकला. ही मॅच भारतीय क्रिकेट हिस्ट्रीमधली सगळ्यात जबरदस्त टेस्ट मॅच म्हणून ओळखली जाते. तुम्ही जर ही मॅच लाईव्ह पाहिली असेल आणि तुमची काही आठवण असेल या मॅचच्या अराउंड तर नक्की कमेंट करून सांगा.